गडचिरोली पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या देऊळगाव येथील एका घरावर पोलिसांनी धाड घालत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला। या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली आहे। गडचिरोली पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या देऊळगाव येथील एका घरातून मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाड घातली। या कारवाईत देऊळगाव येथील गोपाल निंबेकर आणि गिलगाव येथील यशवंत हर्षे यांना अटक करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जप्त केलेला हा माल सुगंधित तंबाखू असल्याची खात्री झाल्यानंतर या दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून देऊळगाव इथं मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी सापळा रचून आरोपी गोपाल निंबेकर यांच्या घरावर छापा घातला। यावेळी गोपाल हा यशवंत हर्षे याला सुगंधित तंबाखूची विक्री करताना आढळून आला। या कारवाई दरम्यान पोलिसांनी घरात साठवलेल्या मोठ्या प्रमाणावरील सुगंधित तंबाखू तसंच एक कार असा एकूण 9,30,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला।